पिंपरीच्या मोशीमध्ये लोखंडी होर्डिंग्स कोसळल्याची घटना घडलेली आहे। यामुळे चारचाकी, दुचाकी आणि टेम्पोचं नुकसान झालंय। होर्डिंग कोसळल्यानं सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी गाड्यांचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। पिंपरी चिंचवड शहरातील मोशी ते रस्त्याच्या कडेला असणारं लोखंडी होर्डिंग जे आहे ते कोसळलंय। अपडेट जाणून घेऊयात, नाजिम मुला आपल्या सोबत आहे। नाजिम, नेमकी कधीची घटना आहे आणि आता होर्डिंग हटवण्यात आलंय का? सायंकाळी 4:30च्या सुमारास ही घटना जी आहे ती घडलेली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये काही वेळापूर्वीपासून वादळी वारं आणि पावसाची हजेरी जी आहे ती या ठिकाणी आलेली आहे आणि याच अनुषंगाने जो काही वारं सुटलं होतं त्यातून हे लोखंडी फलक जे आहे ते या ठिकाणी जमिनीवरती कोसळलेलं आहे। मोशीमध्ये ही घटना घडलेली आहे। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, मात्र काही वाहनांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। गेल्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये अशाच प्रकारचं फलक कोसळलेलं होतं, त्यामध्ये 5 जणांचा जीव जो आहे तो या ठिकाणी गेलेला होता। तेव्हापासून पिंपरी चिंचवड प्रशासनाकडून वेळोवेळी अनधिकृत फलकांची माहिती जी आहे ती या ठिकाणी अधिग्रहित केली जाते, परंतु आत्ताही जो घाटकोपरमध्ये घटना घडली त्यानंतर सुद्धा आम्ही माहिती घेतो, आम्ही सर्वेक्षण करतो एवढं बोलण्यातच पिंपरी पालिका जी आहे ती या ठिकाणी धन्यता मानते, परंतु जे अनधिकृत होर्डिंग आहे त्यांच्यावरती कारवाई होताना जी आहे ती पिंपरी पालिकेकडून होताना दिसत नाही। एका अर्थाने पिंपरी पालिका प्रशासन या ठिकाणी या अनधिकृत होर्डिंगच्या मालकांना अभय देते का असा प्रश्न पुन्हा या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। स्वाभाविकच आता या सगळ्या प्रकरणी कारवाई कधी होणार पाहणं महत्त्वाचं असेल। नाजिम, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।